विद्यार्थी मित्रांनो, माझ्या हातात हे काय आहे बघा बरं. हा, ही एक साधी शीट आहे. हा, एक पेपर आहे. हम्म? आता या पेपरचं वैशिष्ट्य काय? इट हॅज द लेंथ. याला लेंथ आहे. हा, अँड विथ आहे. लेंथ अँड विथ. ओके, हिअर इज अ विथ अँड दिस वन इज लेंथ. ओके, इट हॅज 4 वर्टेक्स. याला काय आहे? 4 वर्टेक्स आहे. ओके, हा, लेंथ अँड विथ. याला जर तुम्ही टेबलावर ठेवलं तर हा काय करेल? फक्त पृष्ठभाग व्यापून घेईल. हा, इट विल ऑक्युपाय सरफेस. माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्या घरी तुम्ही कार्पेट लावता, टाईल्स लावायची नसली तर हा, मेजरमेंट घेता आणि काय करता? कार्पेट लावता. तर कार्पेट हे काय करते? आपला जो पृष्ठभाग असते, जे आपले जे फ्लोरिंग असते, ती ते कव्हर करून घेते. तो कोणतीही जागा ऑक्युपाय करत नाही, तो फक्त पृष्ठभाग ऑक्युपाय करतो. आता याची ही लेंथ आणि याची ही विथ. हा, हे 4 याचे वर्टेक्स आणि ह्या त्याच्या 4 साइड्स. ओके, हा जो पेपर आहे हा 2D मध्ये आहे. ही जी शीट आहे ही 2D मध्ये आहे. इट ऑक्युपाईज सरफेस ओनली. हा, ही फक्त पृष्ठभाग व्यापते. हा, इट ऑक्युपाईज सरफेस ओनली. हा, अंडरस्टूड नाव. तर हिला काय म्हणतो आपण? दिस शेप इज इन 2D, 2 डायमेन्शनल. ओके, 2D नाव. आता आता ही वीट आहे, ही तुमच्या परिचयाची आहे. आपण घर बांधतो, विटा आणतो, हा, आणि भिंती बनवतो. भिंती उभ्या झाल्या, प्लस्तर झालं, आपलं घर तयार होते. बरोबर आहे. घर वापरण्याकरता आपण ही भिंत वीट वापरतो. आता या वीटकडे बघा बघू. ही काय आहे? याची लेंथ. ओके, ही या विटीची काय आहे? लेंथ आहे. हा, ही काय आहे? ही विथ आहे. आणि ही काय आहे? हाईट आहे. बरोबर आहे. इट ऑक्युपाईज स्पेस. हा, लेंथ, विथ अँड हाईट. इट ऑक्युपाईज स्पेस. आता याचे वैशिष्ट्य बघा. याला किती वर्टेक्स आहे बघा? 1 2 3 4. हे 4 झाले, हे वरती 4 झाले, 4 वर्टेक्स झाले. आणि खाली तसेच 1 2 3 4, म्हणजे 4 आणि 4 किती झाले? 8. याला 8 वर्टेक्स असतात. ओके, आता याला एजेस किती आहे? एजेस म्हणजे का? काठ, किनारे, काठ, काठ. काठ समजते ना? येस, एज. नदीला काठ असतो, किनारा. ओके, त्याचे काठ किती आहे बघा? 1 1 2 3 4. हे 4 वर झाले. साईडचे 1 2 3 4 किती झाले? 8. आणि खालचे 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 4 2 8 4 3 12. याला 12 काठ आहेत. आलं लक्षात? 12 एजेस आहेत, 8 वर्टेक्स आहे. आणि याला साईड किती आहे? 1 2, वरची 1 खालची, असे 2. ही आणि ही, ह्या 2 किती केलेल्या? 4. आणि ही माझ्या समोरची आणि ही तुमच्या समोरची, असे किती झाल्या? 6. याला 6 साईड आहे, 8 वर्टेक्स आहे आणि 12 एजेस आहे. याला हाईट आहे, याला विथ आहे, याला लेंथ आहे. आणि इट ऑक्युपाईज स्पेस. कारण, रिझन, हा शेप याला आपण क्युबॉइड म्हणतो. याचं कारण आहे, याला आपण क्युबॉइड म्हणतो. आणि हा स्पेस ऑक्युपाय करतो कारण हा 3D आहे, 3 डायमेन्शनल आहे. हा 3 डायमेन्शनल शेप मध्ये आहे. अंडरस्टूड? इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हा, इट इज व्हेरी सिंपल. मैथमेटिक्स इज ऑलवेज सिंपल. ऑल थिंग्स आर सिंपल, ऑल सब्जेक्ट्स आर सिंपल. सिर्फ पढ़ने वाला चाहिए और पढ़ाने वाला चाहिए भाई. हाँ, मतलब मैं हूं ना, आई एम, यस, आणि तुम भी हो, यू आर. लाइक करें, सब्सक्राइब करें और मेरे नए वीडियो की राह जरूर देखें. हाँ, अब ये सिलसिला चलते रहेगा, कारवा चलते रहेगा. आपल्याला शिकायचं आहे, पुढे जायचं आहे, सब पढे आगे बढ़े. आता बघा, मी या संदर्भातली माहिती या व्हाईट बोर्डवर लिहिलेली आहे, 2D अँड 3D मध्ये. याला तुम्ही ऑब्झर्व करा. एखादी वस्तू घ्या घरची, हा, जी क्युबॉइड शेप मध्ये आहे, आणि तिला बघून तिचं वर्णन करायचा प्रयत्न करा. तुम्ही जर आईच्या ड्रेसिंग टेबल पाशी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथे काही कंटेनर्स आहेत. आलं लक्षामध्ये? ना, त्याच्यामध्ये बांगड्या ठेवल्या असेल किंवा मेकअपचं सामान ठेवलं असेल तर दॅट इज इन क्युबॉइड शेप. ओके, ते क्युबॉइड आहे. ओके, हा, आणि त्याला हाईट आहे, विथ आहे, लेंथ आहे. बरोबर? तर बिकॉज दॅट शेप, दॅट कंटेनर इज इन 3D. ते कशामध्ये आहे? 3D मध्ये आहे. हा, कशात आहे ते? 3D मध्ये आहे. अशी तुम्हाला किचन मध्ये भांडी मिळतील, कंटेनर्स मिळतील. हे बघा, हे एक कंटेनर बघा. हे कंटेनर, याला हाईट आहे, याच्यात आपण काहीतरी सामान ठेवू शकतो ना. इट ऑक्युपाईज स्पेस ना.
जी गोष्ट स्पेस ऑक्युपाय करते that is in 3D shape. That is in 3D, 3 dimensional. Understood? It is very easy, it is very simple. असे भरपूरसे कंटेनर मिळतील तुम्हाला. तुम्ही पुष्कळच्या गोष्टी मागवता, तर जसं मोबाईल फोन मागवता, तर त्याचा जो बॉक्स असते तो कसा असते, तो 3D मध्ये असते ना, लेंथ, width and height. 8 edges, 8 edges, 6 sides, 8 vertex. सॉरी, देखो मिस्टेक हो जाती है भाई. 8 vertex, 6 side. ओके. 3D length, width and height. 1 2 3 4 and 4 8 vertex. 6 side, 1 this above, 1 below, second this one and this one, 2 4 and 5 and 6 side, 8 vertex and 12 edges म्हणजे काठ, किनारे. तर अशा प्रकारे 2D चा आणि 3D चा आपण डिफरन्स पाहिला. 2D आणि 3D मध्ये डिफरन्स फक्त इतकाच आहे की 2D फक्त सरफेस ऑक्युपाय करतो आणि 3D स्पेस ऑक्युपाय करतो. बस लक्षात ठेवायचं, सरफेस आणि स्पेस. ओके. आता या रूम मध्ये स्पेस आहे म्हणून मी उभा आहे, बरचसं सामान आहे, कॅमेरा आहे, बोर्ड आहे, पुष्कळशा गोष्टी आहेत. इथे काय आहे, स्पेस आहे. याला फ्लोर आहे, सिलिंग आहे आणि साईडला 4 भिंती आहेत. याच्यामुळे इथे काय तयार झाला, एक क्युबॉइड तयार झाला. दिस इज इन 3 dimensional शेप. ओके, अंडरस्टूड? इट इज व्हेरी इजी, इट इज व्हेरी सिंपल. लाइक करें, सब्सक्राइब करें.